हे गाइज, वेलकम टू एक्सप्लोर विथ मयूरा। आज आपण भेट देणार आहोत पुण्याच्या रहटणीतील खास आणि अद्भुत चारभुजा मंदिरला, जिथे भगवान विष्णूंच्या चार भुजांनी भक्तांच्या मनावर आपली छाप सोडली। तर तयार व्हा एक भन्नाट आध्यात्मिक सफरीसाठी। चला तर मग एक्सप्लोर करूया चारभुजा मंदिराचा इतिहास, मस्ती आणि थोडासा भक्तीचा धमाका। लेट्स गो। हो, तर सर्वात आधी जाणून घेऊया मंदिराचा थोडासा इतिहास, थोडकं मजेशीर पण खरं। हा मंदिर इतकं जुनं आहे की अजूनही त्यांच्या भिंतीवर काहीतरी भारी आध्यात्मिक गोष्ट चालू आहे असं वाटतं। जर आपल्या तात्या आजीचा फोन नंबर अजूनही त्या जुन्या डायरीत असतात, तसंच हे मंदिरही जुनं पण सुपर खास आहे। भगवान विष्णू चार हातात चार स्टाईल। या मंदिरातील भगवान विष्णू चार भुजांनी असलेले आहेत, म्हणजेच की तुमच्या वायफाय कनेक्शनसारखे एकाच वेळेस अनेक काम करत आहेत। ध्यान करा, एका हातात गदा, दुसऱ्या हातात शंख, तिसऱ्या हातात चक्र, तर चौथ्या हातात कदाचित भक्तांचा फोटो काढण्याचा मोबाईल, काय माहिती। भक्तांची मजा मंदिरात कधीच फक्त भजन नाही, येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांमध्ये एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे प्रत्येकजण स्वतःच्या फोटो झोन शोधत असतो। अरे माझा फोटो या दिव्यात येणार की नाही असं विचारताना त्या मोबाईल किंवा कॅमेरासुद्धा मंत्रमुग्ध होतो। मंदिरात भेट देण्याचे काय फायदे? हलकं फुलकं बट खरे, मनाला शांती मिळते, कारण येताना मोबाईलचं नेटवर्क बंद होतो आणि मग तुम्हाला काहीही काम नाही, फक्त शांतीच। फोटो काढायची संधी तर कसं तरी प्रत्येक ठिकाणी एक अरे बघ फोटो काढा असलेला माणूस भेटतो। स्वादिष्ट प्रसाद, जेवणाची गरज नाही पण प्रसाद तर नक्की घ्या, तो कधीही मनाला गोडवा देतो। मंदिराला भेट देण्याची वेळ काय तर सकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत, तसंच संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत। सकाळी आरतीचा टाईम म्हणजे 7 वाजता आणि संध्याकाळी आरतीचा टाईम म्हणजे 6:30 वाजता। मंडळी, चारभुजा मंदिर म्हणजे जिथे भगवान विष्णूंचा चार हातांचा जलवा पाहायला मिळतो आणि भक्तही चार प्रकारे खुश होतात: भक्ती, फोटो, प्रसाद आणि शांती। जर पुण्यात असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या आणि हो मंदिराचा चारभुजा सुपर हिरो अनुभव घ्या। लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा चारभुजाचा अनुभव कसा होता। बाय बाय।